म्हणजे जाणीवपूर्वक रोहित पवारनी काय सुपारी घेतली का आमच्या पक्षातल्या नेत्यांना आणि आमचा पक्ष बदनाम करायची? आता तर बातम्या अशा समोर येतात की 2 गट पडल्याचं दिसते कार्यकारिणीवरून. मी जाहीरपणानं सांगतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी काँग्रेसमध्ये जाईल, हे जे रोहित दादा सांगत होते. परंतु तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याचं पण म्हणतायत ना. किंवा भाजपमध्ये महायुतीत जाण्याकरता लिडिंग कोण करत होतं? 1 नंबरला रोहित पवार आणि 2 नंबरला सुनील शेळके. की 2029ला पवार विरुद्ध पवार होत असताना दुसरं तिसरं कोण नाही तर रोहित पवारच या अजितदादांच्या उत्तराधिकारी असलेल्या सुमित्रा वहिनीच्या विरोधात उभा राहण्याची तयारी करतायत. मंत्रिपदाची शपथ कधी घेणार आहेत? रोहित पवारांना विचारतो. मी भाजपमधून कोणा राष्ट्रवादी चालले, ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये चालले होते. तर मी तुम्हाला एकदम स्पष्टपणाने सांगतो की हे जाणीवपूर्वक ज्या काही सातत्यानं बातम्या किंवा स्टेटमेंट देण्याचं काम रोहित दादा करतायत, ह्यांनी आताही थांबवलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला दादांच्या प्रती आमची खूप श्रद्धा होती, आमचं दादावरती प्रेम होतं, दादांचा अपघात की घात ह्यावरती जे काही स्वतः सातत्यानं बोलणी करताय किंवा जी मागणी करताय इथपर्यंत ठीक आहे. परंतु दादांच्या उत्तराधिकारी म्हणून ज्यावेळेला सुनित्रा वहिनींनी पक्षाची किंवा उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातामध्ये घेतली, त्यानंतरनं सातत्यानं रोहित दादा हे आमच्या पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करतायत. प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, मुंडे साहेब यांना टार्गेट करतायत. मध्यंतरी रुपालीताईंना टार्गेट करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यांना ज्यांना कोणाला टार्गेट करायचं ते करोत, परंतु किमान सुनित्रा वहिनी, पार्थदादा, जयदादा यांना तरी टार्गेट करू नये. आज अवघ्यात 2.5-3 महिन्याचा कालावधी झाला असून सुनित्रा वहिनींनी पक्षाची आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेली. 6 महिने, वर्षभर तर त्यांना व्यवस्थित काम करू द्या. वर्षभरानंतर मग तुम्ही काय स्टेटमेंट करायचे ते करायला पाहिजे. आमच्या पक्षातलं कोणी येऊन बोलतंय का की मी ह्या गटाचा आहे, मी त्या गटाचा आहे, मी ह्या पक्षामध्ये जाणार आहे, मी त्या पक्षात जाणार आहे, किंवा माझं काम होत नाहीये, माझ्यावर अन्याय होतोय, मला विचारणा केली जात नाही, आमच्या पक्षातला एक तरी व्यक्ती बोलतोय का? कुणी बोलत नाही. किंवा रोहित पवारला जाऊन भेटून बोलतायत का? कुणी भेटत नाही. रोहित पवारांविषयी कोणी आमच्या पक्षातलं बोलतोय का? कुणी बोलत नाही. म्हणजे जाणीवपूर्वक रोहित पवारनी काय सुपारी घेतली का आमच्या पक्षातल्या नेत्यांना आणि आमचा पक्ष बदनाम करायची? परंतु सध्याच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहेत का असं वाटतं? कारण आता तर बातम्या अशा समोर येतात की 2 गट पडल्याचं दिसते कार्यकारिणीवरून. मी जाहीरपणानं सांगतो, एकच गट अजितदादा पवार आणि त्याचा उत्तराधिकारी सुनित्रा पवार. हा पक्ष पवारांचा आणि या पक्षाचा सर्वस्व अधिकार हा सुनित्रा वहिनींचा. त्यामुळं भविष्यात अशा पद्धतीनं कुठल्याही नेते सुद्धा किंवा कुठलाही आमदार, कुठला कार्यकर्ता सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही आणि अशा पद्धतीचं धाडस देखील करणार नाही. हे सातत्यानं का बदनामी करता तुम्ही? आमच्या पहिल्या नेत्यांना बदनाम केलं, आता घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्ही बदनाम करण्याचं षडयंत्र रचताय. हे तुमची स्ट्रॅटर्जी काय सुरू आहे? 2029ला तुम्हाला कुठनं उभं राहायचंय, त्याकरताही तुम्ही आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे. जामखेडला तुम्हाला तिथं लोक आता विचारायला तयार नाही. तुम्ही महिना 2-2 महिने तुमच्या मतदारसंघात तिथं जात नाही आणि तिथं जाऊन आता उपयोग पण नाही. हे सगळं तुमच्या लक्षात आले, म्हणून तुम्ही आता पर्याय म्हणून बारामती शोधताय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी काँग्रेसमध्ये जाईल, हे जे रोहित दादा सांगत होते ते रोहित दादा 2029ला काही जरी झालं तरी मी काँग्रेस पक्षाकडनं उभा राहणार, अशा पद्धतीनं ते खाजगीमध्ये काही बोलतायत आणि आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याचं पण म्हणतायत ना. मी भाजपमधून कोणा राष्ट्रवादी चालले, ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये चालले होते. 2019ला ज्यावेळेला त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती तर त्यांना हडपसर मतदारसंघातून भाजपकडनं उमेदवारी पाहिजे होती, म्हणून ते भाजपच्या नेत्यांना भेटून आले आणि ते सांगतात की आम्ही एका विचारधारेला मानणारे आहोत. 2022ला ज्यावेळेला शिंदे साहेबांनी बंड केलं त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार कोसळतं हे लक्षात आल्यावरती आम्ही अजितदादांना भेटायला गेलो. दादांनी सांगितलं की तुम्ही पवार साहेबांची परवानगी आणा, आपल्याला युतीत जायचे. पवार साहेबांनी आम्हाला परवानगी नाही दिली. मग आम्ही वर्षभर विरोधी पक्षात राहिलो आणि पवार साहेबांची परवानगी आणायला किंवा भाजपमध्ये महायुतीत जाण्याकरता लिडिंग कोण करत होतं? 1 नंबरला रोहित पवार आणि 2 नंबरला सुनील शेळके. आम्ही दोघंच होतो.
की भाजपसोबत महायुती आपण करायला 2022 त्यावेळेला जाण्याकरता आपण प्रयत्न करू, पवार साहेबांना कन्व्हिन्स करू. पण साहेबांनी नाही ऐकलं, आम्हाला विरोधी पक्षात बसवलं. मग तुम्ही भाजपमध्ये आम्हाला पाठवणार आणि तुम्ही कुठं आणणार होता? आम्ही आहे त्या ठिकाणी समाधानी आहोत. आम्ही दादांचे उपकार विसरलेलो नाहीत आणि माझी मावळची जनताही विसरलेली नाही. माझ्या लोकांचे प्रश्न सुटता येत ना, मी समाधानी आहे. मंत्रिपदाची शपथ कधी घेणार आहेत? रोहित पवारांना विचारतो. ते आता आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झालेत, त्यांना आता विचारतो की आता मी शपथ घ्यायला कधी जाऊ. जे आहे ते व्यवस्थित चालले. जाणीवपूर्वक आमच्यात काही विचलितपणा आणण्याचा प्रयत्न करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार साहेबांच्या पक्षातले नेते सुद्धा आता रोहित पवारांना विचारत नाहीत. ते सुद्धा वैतागले त्यांना की अरे आपण काय करतो आणि हे काय करतात, आणि ते जे काय करतात ते आम्हालाही सांगत नाहीत. अशी परिस्थिती स्वतःहून ओढवून घेणं किंवा आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींना बदनाम करून मी खूप काहीतरी चांगलं करतो हे दाखवणं, हे बंद करावं. दुसऱ्यांना लाज लज्जा आबरू काढण्यापेक्षा आपण आपली सांभाळावी. आता माझं त्यांना देखील आव्हान आहे. नाही, परंतु आमदार सुनील शेळके यांनाच का टार्गेट केलं जातं रोहित पवारांकडून? त्यांना आता भेटल्यावरती विचारतो, एवढं माझ्यावरती का प्रेम होतो आलंय तुम्हाला? मी स्पष्ट बोलतो म्हणून असन. मी सांगितलं ना की 2029ला पवार विरुद्ध पवार होत असताना दुसरं तिसरं कोण नाही तर रोहित पवारच ह्या अजितदादांच्या उत्तराधिकारी असलेल्या सुनित्रा वहिनीच्या विरोधात उभा राहण्याची तयारी करतायत. आपल्याच घरातल्या व्यक्तीला खच्चीकरण कसं करता येईल, कसं बदनाम करता येईल, हे जे काही चालवलं नाही यांनी, ह्या मागची स्ट्रॅटेजी ती आहे. आणि हे होऊ नये म्हणून मी बोलतो की नका असं करू. आपण आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. आपला पक्ष एकत्र होत असेल तर एकत्र पुढे गेला पाहिजे, ही आमची भावना आहे. परंतु तुमचे विचार, तुमचे चाललेलं प्लॅनिंग किंवा जे काही षडयंत्र चाललेले, हे आम्ही काय होऊन देणार नाही. तर आमदार सुनील शेळके होते. रोहित पवार यांच्या जे आरोप केलेले आहेत किंवा जी टीका केलेली आहे त्या टीकेला सुनील शेळके यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की रोहित पवार हे पार्थ पवार असतील, सुनित्रा पवार असतील किंवा जय पवार असतील यांच्या विरोधात आहेत आणि जी काही षडयंत्र आहे ते त्या माध्यमातून ते रचत आहेत. आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यांच्या या आरोपाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, मावळ.